वाफा निघतात जाता जाता धुरांडा निघलो गाडीतनं. काय करत आता ट्रिप ते कॅन्सल होऊ शकत नाही, काहीतरी जुगाड करायला लागेल. महामृत्युंजय द्वार आलेला आहे. तुम्ही समोर बघताय महामृत्युंजय द्वार. झोपलो भाई, अरे झोपू नको ना. आपले महाराज नसते तर मित्रांनो आज आपण नोकरासारखे वागलो असतो. अरे बाबा 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 खतरनाक टर्न रे. चलो मिलते 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 मिलते. फायनली आपण आता MP मध्ये प्रवेश करणार आहोत. हो बकरी बाई कशा बसले बघा पिशवी बाई. नमस्कार मित्रांनो, मी अतुल पुन्हा एकदा स्वागत होतं आपल्या माझी YouTube चॅनलवरती. सुलतानी बघा समज आता नारळ हेल्मेट आणि जॅकेट लावलेलं हॅडी जॅकेट. फायनली आपली उज्जैन ट्रिप डन झाली आणि आता वाजले सकाळचे 4:30 आणि आपली बाईक दाखवतो तुम्हाला. तर भाई साहेब पहिल्यांदा आपली बाईक बघू शकता तुम्ही. आपली बाईक पहिल्यांदा लोडेड आहे विथ आपलं लगेज आणि रेडी ती म्हणजे उज्जैन राईडसाठी. समोर महादेवाचं मंदिर आहे. तर आपल्यासोबत आज कोण कोण राईड नंतर तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला समजेल. तर मित्रांनो व्हिडिओ चालू करणार आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा. कारण चला काय निघूया. हर महादेव गुड्डे आपल्याला सोडायला आले. चल बाय, 4 दिवसांनी भेटू. तिथे जाऊन तुला मोठा हप्ता आहे ना गो. तिची पण इच्छा होती पण आमच्या बाईच्या मुळे काय जमत नाही. हाला सध्या ग्लोव्स घालत नाही. चल 4 दिवसांनी भेटू. चल चल लोकेशन पाठवीन मी. हो चल. हां चल बाय. जा घाबर ना ना चल ग. तर चला मित्रांनो फायनली आपली राईड सुरू झाली. तर बोला हर हर महादेव, शिव जय शिव शंभो, भोलेनाथ सबके साथ. हो तेरी आता परत खाली उतरायला लागेल कारण गेट लागलेलं आहे. काय आपल्या गाडीला पहिला फ्युलअप. काल ऑइल चेंज केले त्यामुळे जरा आता सायलेन्सर ऑइल पडल्यामुळे जरा ते वाफा निघतात जाता जाता धुरांडा निघलो गाडीतनं. काय करत आता ट्रिप ते कॅन्सल होऊ शकत नाही, काहीतरी जुगाड करायला लागेल. एनजीमधनं निघायला लागला धूर. टाक 1200 कर कंप्लीट. हां तोच पहिले. तर दादाने पण चॅनल सबस्क्राईब केलं. तू दादा निकू दादा चॅनल सबस्क्राईब आहे. थँक्यू. तर आपण ट्रिप मीटर 0 करूया म्हणजे आपल्याला समजेल किती आपण राईड केली. आता आम्ही ना मानपाडा रोडने न जाता उसाटण्या मार्ग तुम्ही आला खोनी पाट्यावर तिथून तुम्ही राईट मारून बदलापूर रोडने परत लेफ्ट मग डायरेक्ट निघू शकता कल्याणमध्ये. तर तो रस्ता मी चूज केला. आपल्या आयुष्यातली 3री का 4थी राईड असेल. एक राईड भीमाशंकर केलेली पहिले तेव्हा महादेवाचंच केलेलं. दुसरा पण राईड लॉंग राईड असणार तेव्हा 700 किलोमीटर 700 म्हणजे आता 775 किलोमीटर आपल्याला पार करायचं. पण माझी इच्छा आहे 200 किलोमीटर खेचायची गाडी मग स्टॉप घ्यायचा. उजाला पण होत आलाय. पुढे बघू शकता मग सगळे ऑरेंज ऑरेंज स्काय दिसायला लागलं. आणि आता आपलं स्पीड स्लो ठेवून थांबायची नाही सध्या तरी. कारण आता जसं जसं उजेड होत तसं तसं आपल्याला रायडिंग करायला मजा येईल. आता कल्याण बायपास आहे. आत्ता आपल्याला लागला तो म्हणजे नाशिक हायवे. थोडासा रस्ता खराब आहे बाई. माझी लय दिवसापासून इच्छा होती की आपण इथं जावा उज्जैनला जावा. लय दिवसापासून म्हणजे मागच्या 26 जानेवारीला 28 जानेवारीला पण मी माझा प्लॅन होता माझा एकटाच निघावा म्हणून. पण कसं माहिती का
काही अडचणी आल्या त्यामुळे जाताना आला. आणि आता मी कधी आपलं महादेवाचं दर्शन निघालं ना भाई, काय एक नंबर फिलिंग वाटतं यार. पहिली आपल्या लाईफची पहिली आपली लॉंग राईड असणार आहे ती पण, म्हणजे 700 दिवसाला आपल्याला 700 किलोमीटर कव्हर करणं आहे. तर बघू कधी कसं कव्हर होतं ते. आता तर 1 किलोमीटर झाले आणि हे सगळे गावाला काही रॅम्बलर आहे त्यांना आयुष्यात गाडीचं पुढचा हालून टाकतं. आता सध्या तर मोठं नावाला आलं, पण छोटं आलं ना का आयुष्यात. पण रस्ता बघा यार, रस्ता बघा काय रस्ता. समोर काय सनराईज होत आहे. तिथे सनराईज बघू शकता. सनराईज काय जबरदस्त होतं. आणि आम्ही आता जस्ट थांबलेलो इथं चहा प्यायला आणि पोचलोय कुठे माहिती का, पुंदेला पोचलोय आणि इथं चहा प्यायला थांबलेलो. ही बाईक आपली आणि सोबत आपले सूरज भाई आहे, आपला दादा पण सोबत आहे. तर पहिली आपली लॉंग राईड असणार आहे आणि जवळजवळ आपली बॅग पण जवळ खड्ड्यानं वाजते ना, ती फिटिंग करायला थांबले आणि गोप्रो सध्या चार्ज करायला दिले. कारण गोप्रोने जवळजवळ मध्ये असताना जवळ अर्धा तास चालूच होतं, त्यामुळे बॅटरी पूर्ण ड्रेन झाली. बॅटरी ती चार्जिंगला सुरज दिले, म्हणजे चार्जर लावले. कसाऱ्यापर्यंत तो चार्ज होऊ शकतो. तोपर्यंत कसाऱ्यापर्यंत दाखवू शकतो. कसाऱ्याच्या जेव्हा आपण तो थांबू ना, पुढे इकडे स्टॉप घेऊ ना, तिथं मग तुम्हाला दाखवून काय आहे त्या. आणि समोर आम्ही तो चहा प्यायला थांबलेलो. तर काही आता मी चहा प्यायला बसलो इथे आणि आता पुन्हा दिवशी निघलो. 80 किलोमीटर एक थांबला, जवळजवळ अर्धा तासाचा ब्रेक. तर गाड्यांना पण शांतता भेटली. आणि आता तेवढा तुम्हाला आवाज मित्रांनो जास्त कर्कश येत असेल, कारण आपल्या माईकवर कुशन आहे तो निघलेला आहे, त्यामुळे जरा आवाज तुम्हाला जरा जास्त येत असेल तर समजून घ्या गाईज. माझा वन ऑफ द मोस्ट फेवरेट हा टर्न. भाई काय टर्न आहे, कचऱ्याच्या आधी हा टर्न लागतं. साईडला पूर्ण डोंगर आणि मधून फक्त हायवे. आणि या फॉर्च्युनरला काय घाई आहे काय माहिती. तुम्हाला एवढं घाईला काय स्वतःचा रस्ता बनवा ना, नाटकं काढूच ना, टॅ 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 चालत. काय रस्ता आहेत यार, सिनिक रोड. कसारा गाव पलीकडे गेला आणि कसारा घाट थोडा पुढे अजून. नाशिकचा रस्ता बघा, पूर्ण सिटीला असं वळचा घालून आहे. आणि समोर इकडं मस्त मंदिर दिसतंय आणि या बाजूला आली आपली नर्मदा नदी आहे. आणि बाई गावाशी पंचवटी, इथं दशविधी केली जाते इथं. आणि भाई काय मजेने थांबलं येऊ, दशकारी विधी या बाजूला केली जाते. म्हणजे दशपिंड, कोण माणूस मेल्यावर त्याला धावा करतात ना, तो नाशिकला करतात. आता यो 10-15 किलोमीटरचा पूर्ण ब्रिजच आहे. तर काही आता जस्ट नाशिक क्रॉस केले आणि नाशिक क्रॉस करून हॉटेल विमलची इथे थांबलो. आणि इथं आम्ही ऑर्डर केले फक्त मिसळ पाव. इथं काय साऊथ इंडियन डिश वगैरे काय भेटत नाही. आणि जस्ट फ्रेश होऊन आलो, जरा सुसून बघितलं. आतापर्यंत आम्ही ना जवळजवळ 180 किलोमीटर पार केले आणि इथून जवळजवळ ना
अजून 490 किलोमीटर बाकी आहे, म्हणजे अजून 1100 ठिकाणी बाकी आहे. बघा कुठपर्यंत जायचे. तोपर्यंत आम्ही पण नाश्ता थांबलो. नाश्त्याला मागवले मिसळ पाव. त्याला तुम्हाला दाखवतो आता मिसळ पाव कशी. तर काय आपण मागवले हॉटेलमध्ये मिसळ पाव. मिसळ पाव सोबत आहे पापड आहे, 2 बटर पाव आहेत आणि इथं कांदा लिंबू. इथं आपल्या दादा पण मिसळ पाव. आम्ही तिघाही पण मिसळ पावच मागितले. मिसळ पाव खाऊ आणि आपल्या बाईकचे पण इथं पार्क आहेत. सध्याचं जॅकेट बिकेट झाला, हेल्मेट वगैरे आणि आपला गोप्रो पण चार्जिंगला ठेवले. पाणी आलाय. चला खाऊन घेऊ मस्त पैकी. मस्त की नाशिकला मिसळ खाल्ल्यानंतर जो काय पोट भरले ना, ती काही एनर्जी आली ना. आता मला वाटतं ना, मला दिवस नाही जेवायला भेटलं तर तरी चालेल. इंदोर इथून 405 किलोमीटर, धुळे 143 किलोमीटर इथून. बघा आता आपल्याला धुळे गाठायचं. धुळ्यानंतर मालेगाव, मालेगावनंतर आपल्याला इंदोरमध्ये म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये आपलं एंट्री मारायचे. ओझर विमानतळ समोर आहे. भाई काय कसं टाक्या होतं, खतरनाक आहे. तर जी काय आता मिस्टर खाली एनर्जी भेटली ना भाई, कडक आहे. आणि गोप्रोचं अँगल मला सगळं बदललं आहे. आणि आपल्या माईक पण कुशन निघलं तर आवाज थोडा क्रँकी म्हणजे असं क्रॅकी आवाज येत असेल तर थोडा समजून घ्या. नाशिक नंतर काही सुद्धा हायवे लागले ना भाई, असं तर गाडी पलवत राहा 100च्या पुढे ना. पण काय ना, गाडी कंट्रोल करा. बाजूला मस्त की कांद्याची शेती आहे, कांद्याची पात दिसतंय, गहू दिसतंय, प्लस मग ऊस पण आहे. आणि हायवे नाशिक नंतर हायवेला जबरदस्त भेटते ना, एकदम असं एक्सप्रेस हायवे सारखंच आहे. इकडे बाईक्स अलाउड आहेत बस, एवढं जबरदस्त आहे. आणि असं वाटतं ना इथं अजून कुठली मोठी गाडी असते ना, म्हणजे जास्त सिस्टी होती म्हणजे अजून स्पीडने जाता आली असता. पण ठीक आहे, 80च्या स्पीडने पण गाडी पळवते, काय हरकत नाही. आपला एस्टिमेट टाईम 11 तासाचा दाखवत आहे. पिंपळगाव इथून 7 किलोमीटर आहे. 200 किलोमीटर कंप्लीट झाले आहेत. ए भाई बघायच्या आधीच गाडी टाकून रस्ता मोकळा हायवेला आणि बाई नंतर बघतो बाहेर. तर आणि आता आम्ही कसं केलं माहिती मित्रांनो, खर्च आम्ही डिवाइड केले. तिघा मिळून आम्ही खर्च डिवाइड केले. तर आता आम्ही त्या नाशिकला मिसळ घ्यायला थांबलेलो ना, तेव्हा आम्ही पैसे तिघांचं एकत्र केलं, म्हणजे 1000 रुपये सध्या काढले आम्ही एकत्र केले. आणि मग काय खर्च लागेल, रूम तर नाही ना, पण खाण्यापिणं खर्च असेल ना, तर काय दुकानदार निघून जाईल. ग्रामपंचायत वाढाली भोई आपले महाराजांची प्रतिकृती. तर मित्रांनो, आपले महाराज नसते तर आज आपण पण मुसलमानांची म्हणजे मुस्लिम धर्माची गुलामी केली असती. कारण आपल्या भारतावर राज्य करायला एक मुस्लिम समाजकंटक आला होता, पण त्याला आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या सह्याद्रीच्या वाघाने आपल्या भारतात त्याचा ठाव ठिकाणा पण लागून दिला नाही. आपले महाराज नसते तर मित्रांनो आज आपण नोकरासारखे वागलो असतो. आपल्या प्रत्येक गोष्टीची परवानगी घ्यायला लागली असती कोणाकडून तरी. मी नाव नाही घेत, कोणाला दुखावतं नाही, पण कोणाकडून तरी आपल्याला परमिशन घ्यायला लागली असती का मी हे करू का, मी ते करू का. पण आपल्या महाराजांमुळे आज आपण बिंद स्वतंत्र फिरतोय. आपला हिंदू समाज आपल्या महाराजांमुळे, आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी मुस्लिम धर्माच्या समाजकांडाला पळून लावला म्हणून आज मित्रांनो आज आपण बिंदा सगळे फिरतोय, कुठं पण जाऊ शकतो, कोणाची परवानगी नाही. तो तर असता तर आपलं जीना एकदम हराम झालं असता. म्हणजे इतकं आपण नोकर लोकांचे म्हणजे कोणाची सांगू शकत नाही, पण नोकर झाले असतो कोणाचे तरी. आपल्या महाराजांनी त्या मुस्लिम समाजकांडाला काढला, म्हणजे भारताचा हक्कला नसतं तर पळवला नसतं. तर मित्रांनो आपले महाराज म्हणून आपण होत. तर मित्रांनो महाराजांना कधी विसरू नका. भले तुम्ही कुठे केलं ना तरी त्याला पण एकदा तरी रायगडावर जा भाई. इथे केलं महाराजांचा असणारा जो काय भास होतो ना, म्हणजे कसं पॉसिबल आहे ही गोष्ट. टोका बघू शकता मित्रांनो, तुम्हाला गोप्रो मध्ये किती दिसतं सांगू शकत नाही, पण समोर तुम्हाला टोका दिसतंय, एक छोटंसं मंदिर आहे. टोका बघू शकता, एकदम छोटंसं मंदिर आहे. आणि इथं समोर वरती मंदिर आहे आणि तिथे वरती पण समोर मंदिर आहे. भाई कसं काय वरती टोकावर छोटंसं मंदिर बनवलं असेल. एक दिवस नक्की म्हणजे मंदिराला एक्सप्लोर करायला येऊ आपण. पुढे मस्तपैकी बुलेट
फडफड 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 करत काकींचा स्काप उडत उडत मस्त की स्कूटरची मजा घेत ट्रिपल सीट. इकडे हेल्मेटची गरज नाही कारण इकडे गावाला लोक काय हेल्मेटचं काय प्राधान्य देत नाही. तर सकाळपासून आम्ही जवळ 7-8 तास ड्रायव्हिंग करून पोचलोय मालेगाव. इथून जवळ 20 किलोमीटर अंतरावर असेल आणि आम्ही थांबलो रस्त्याला. गरमी आता वाजले 11:30 पावणे 12 वाजले आणि विकतचा ऊन आहे ना तो म्हणजे असं वाटतं की आपल्याला 2-2.5चा ऊन. आणि समोर एक मशीन लावली तुम्हाला दाखवतो. बाईक आपली मागं पार्क आहे. बाईक चालते मित्रांनो. आत्ता होतं ना आम्ही 266 किलोमीटर अंतर पार केले आणि इथून जवळ 390 उज्जैन टेम्पल दाखवतो. म्हणजे संध्याकाळी 6-7 एस्टिमेट म्हणजे ETA दाखवतो म्हणजे एस्टिमेट टाइम गुगल मॅपचा. आणि मी ब्लॉक करत साईडला यायला लागतं कारण इथं बाजूला मागं हायवे त्यामुळे जरा मला साईडला ब्लॉक करायला लागतं. आणि आपली ही स्कूटी आहे ना या स्कूटीला जवळजवळ 80 किलोमीटरच्या अंतरावर थांबायला लागतं. तसं साधा तिला ब्रेक आपल्या गाडीला ब्रेक पाहिजे. तर माझं मन असतं मला एकदा बाईक बसून असं तर चालायला लगेच निघा. मी जास्त ब्रेक घेत नाही. मी लगेच आता एक थंडा पेन एवढा आणि मग निघन. तुम्हाला समोर दिसतं का नाही माहिती नाही पण समोर पहिले मशीन लावले. डायरेक्ट ती गव्हाची मशीन आहे. डायरेक्ट कापते पण आणि डायरेक्ट गहू जोडून पण निघतात. एवढा उसात संपू आणि मग निघू. मालेगाव जवळ 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि धुळे जवळ 100-180 किलोमीटर अंतरावर. बकरी कुठं बसते बाबा पिशवीन. अरे भाई एक 2 साईडला 2 आहेत. रस्ता पण खराब आहे. त्याच्या डोक्यात काय घातले का काय लागलेस ना शिंग बस गोल गोल गोल. हो बकरी बाई कशा बसले बघा पिशवीन भाई कडक सा भाई. काय आर्मीची मिसाईल भाई मोठा रॉकेट लॉन्च वाटतंय. पुढची इकून मिसाईल सोडली का भेंडी अख्खा देश तबा असलं मोठं बघा ना बॉयलर. तर मित्रांनो PUC मला आठवण आले. माझे PUC संपले आणि PUC काढू दे वेळे. मित्रांनो आता मी आलो तालुका शिरपूर सावळदेला आले आणि ते हेल्मेट वगैरे काढत नाही कारण मला जस्ट PUCचा पण दिसला बोर्ड. तर तेवढं मला आठवलं की आपल्या गाडी PUC संपलेली आहे. तर जाता तो लगेच हात बरं PUC पण काढून घेऊ कारण पुढं थांबवलं कोणी पोलिसही तर लाकडं होईल. त्यामुळे आम्हाला थांबलो आणि आपली लोडेड बाईक बघत वाटतं भाई. असं वाटतं कुठे चाललं पूर्ण लोडेड बाईक असलं भाई कडक वाटतं स्क्रीन. आणि आता सूरज आणि तुझा मित्र थोडं मागे आहेत ते पण ते मी पुढे आलं तर PUC पोहोचलं तर इथून PUC कुठे काढून घेऊ. इथून धुळ्याला जवळजवळ 20-25 किलोमीटर धुळे आणि इंदोर राहिलं 280-270 किलोमीटर. म्हणजे पोहोचतो पाहिजे संध्याकाळी आरामशीर 6 वाजेपर्यंत पोहोचू. आणि तिथं ऑनलाईन PUC गाडी BS4 वाजे नाही टेस्टिंगची गरज नाही. बाय न पॉल्युशन आपल्याकडे पॉल्युशन करतच नाही. समोर जिओचा पेट्रोल पंप आहे. सावळदे गाव येतं म्हणजे टायर बघा मग टायर दाखवतो. टायर वगैरे म्हणतो दिसतील तर टायर आहे माझ्या खांद्यावर एवढं मोठं टायर मी साईडला बघितलं. आणि किती उंच म्हणजे माझ्या हाईटवर टायर आहे. आलो आपली PUC पावती 2025 8/3/2025 आहे वॅलेट. चला पॅक करू आणि निघूया. तर PUC वाले दादा पण आपले सबस्क्रायबर बनतात. ह्याच्यामध्ये सबस्क्राईब तुम्हीच करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. तर तिथं आपलं 300 किलोमीटर पण कंप्लीट झालं. आता धुळाला इथून 20-25 किलोमीटर आणि लगोहात आपण आपल्या दादा सबस्क्राईब पण करून चॅनल घेतला. गाडी के ऊपर गाडी वो भी उलटी गाडी. गाडीला आग लागली वाटतं तेव्हा त्या गाडीला वरती ठेवले. मी त्यांना बघू शकता गाडीला लागले आग आणि ती गाडी दुसऱ्या गाडीच्या वरती टोईंग करून चालवले. म्हणजे कधी पण आपल्याला कधी कोणाची गरज लागेल सांगू शकत नाही. आता बघा ही गाडी दुसऱ्या सामान लोड करून यायची पण आता तिला दुसऱ्या गाडीने घेऊन चालले. कोणता किल्ला आहे बघू ना. सार्वजनिक बांधकाम कोणता किल्ला आहे. वरती काय आहे
मंदिर आहे ना, मध्ये कोणतं मंदिर आहे? दुर्गा माताच्या. दुर्गा माता मंदिर. अच्छा चल थँक्यू. मित्रांनो वरती तो मी बघितलं बांधकाम, किल्ला नसून तो दुर्गा माताचा मंदिर होता असं त्या पोराने सांगितलं मला. जस्ट क्रॉस करून 15-20 मिनिटं झाली, 15-20 किलोमीटर झाले असलेत. आणि आता मी उभं आहे नगाव रोड धुले. मी इथून तर MP बॉर्डर जवळ 30-40 किलोमीटर MP बॉर्डर आहे. आणि आपलं पंटर थोडं मागं आहेत ना, त्यामुळे मी इथं टाकतो. आणि आपली बाईक बघा फुली लोडेड. आणि या दुकानात आपण घेतले 7 Up. तर अजून आपले मित्र आहेत ना ते मागं आहेत, मागं आहे. आई इथून बॉर्डर किती लांब आहे? बॉर्डर किती लांब आहे MP ची? 80. बाळा सांग. नंतर अजून बॉर्डर जाम लांब आहे. अजून आपल्याला संध्याकाळी जाता आपण सुरत आहे. सर माउंटेन ड्यू खाते मस्त झोपले. ही खाट भेटले बसायला झोपायला मस्त की झोपलं तेव्हा. दिवसभर पाठीचा काना वाकला, आता असं सरळ झाले. तो गाईज आता आपण थांबलेलो या हॉटेलमध्ये. एक दुकान येत होता हॉटेल भूमिश्री. चला इथून निघूया. सुरतचा अजून आपले 20 किलोमीटर मागे आहेत. आणि हॉटेल भूमिश्री मध्ये थांबलेलो आपण. तिथं आपण फक्त एक माउंटेन ड्यू पिला. तो बोला की त्यांची गाडी हिट झाली, म्हणजे हिट नाही आपली 80 किलोमीटर पार केले. शिंदखेडाला पोचला. पण शिंदखेडा आशापुरी देवी मंदिर लेफ्टला. तर या टेम्पोची मग अशी हवा आली ना टपक्यानं काही गाडी अशी डायरेक्ट. म्हणून कधी कधी पण टेम्पोच्या मागं जास्त मागं चालला, एवढ्या अंतरावर आता पुढे तरी चालला. कारण साईड चाललं ना त्याची हवा डायरेक्ट तुम्हाला साईडला फेकेल. गाईज फायनली आपण 2:55ला 2:50ला पोचलोय शिरपूर. इथून शिरपूर 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि महाराष्ट्र MP बॉर्डर आता आपण क्रॉस करतोय. फायनली आपण आता MP मध्ये प्रवेश करणार आहोत. आता आपण आहोत महाराष्ट्रामध्ये. आणि हा टोल पार केला की आपण आलो MP मध्ये. गाईज फायनली वी आर इन MP मध्य प्रदेश. चलो तुला इथे नाश्ता केला नाशिकमध्ये, जेवणार आहोत मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे आता आपण जेवू. यांची गाडी कुठे मला लोकेशन 6 किलोमीटर दिसत होता. आता बघू यांची गाडी कुठे. गाडी असली तर आपण जवळ आहे ना ते अशी पेटी पण आली ना. तर आपला मोबाईलचं चार्ज आहे. मोबाईल GoPro चार्जिंग ठेवले. भाई बुरा आलं ते रस्ता खराब म्हणून हे होतं ना. जेवणाला आपले अंडाकरी सुरत भाईने आणले. अंडाकरी पाहिजे सुरुवात. चला आता सुरत भाई दादा नाव सांग. दादा नाव विचार रुपेश पण आपण सगळं आता जेवण घेऊ. भाई जवळ सकाळचं 5:30 वाजल्यापासून चालू आहे आमची ड्रायव्हिंग. आता वाजले जवळ 3 म्हणजे 8-9-10 तास तर रिक्षा गाडी चालवतो. आणि आता पोहोचलोय शिरपूरच्या पुढेच पोहोचले. म्हणजे MP क्रॉस केले. आणि आता जेवायला बसतो जवळ बघा समोर गाडीवर. जेवायला काय नापेक्षाचं नाव ना माहिती. चला जेवून घेतो. अजून आपल्याला बराच किलोमीटर पार करायचे. 200-250+ किलोमीटर अजून आहे उज्जैन. 9-9:30 वाजता घरी पोचता घरी सॉरी उज्जैनला पोचता पाहिजे. राज म्हटलं सुरुवात पण केली. गाईज तुम्हाला समोर दिसतं का माहित नाही, पण समोर तर बघा मंदिर आहे. आणि मंदिराच्या इथं बघा इथं शंकराची पिंडासारखं काहीतरी दिसतं मला इथून लांबशा. जवळच्या काय इथं जाऊन बघायला लागेल. म्हणजे समोर मंदिर आणि इथं महादेवाची पिंड आहे. आणि आम्ही आता इथं बसून असतो की जेवलं होतं. तर फोन बिन चार्जिंग GoPro चार्जिंग आपलं लागलेलं इथं. आता ही आपली बाईक. तर आता इथून आपल्याला किलोमीटर ना 290 किलोमीटर आहे. 7.5 तासाची रनिंग आहे. तिकडे आम्ही उज्जैनला फोन करून आपल्या रूमवाल्याला सगळं सांगितले. सूरज रुपेशदा आणि मी आम्ही तिथे मस्त अंडाकरीशी जेवलं. तुम्ही बघितलं असं. तर इथून निघायचं आहे. आता तुम्ही जास्त दाखवणार नाही. का मी असं ना काय दाखवायला का वाटलं तर दाखवीन ते. तर डायरेक्ट पोहोचू आपण उज्जैनला. तर आमचं बघू अजून ठरत ना उज्जैनला जायचं ना. पण इंदोर येईल लागले. पहिले इंदोरला वाटलं थांबायचा तर इंदोर थांबून नाही तर डायरेक्ट उज्जैन करू. 9:30 वाजता रूमवाल्याला फोन करून सांगितलं आम्हाला लेट होईल.
चला चला निघूया आता परत आपला पॅकअप सॉरी पॅकिंग चालू होती. तर मित्रांनो आता जस्ट जेवलो आम्ही आणि जेवून 3:30 वाजता निघलो. आता इथून रस्ता आपल्या 282 किलोमीटर. समोर चालते सूरज आणि रुपेशची स्कूटी आहे डिओ सुरक्षित डिओ आहे. मस्त जेवलो अंडा करी भाकर खाली मी जास्त एकच भाकर जास्त नाही जेवलो ना मी तर मला राईड करायचे आणि जास्त जेवढं का सुचते त्यामुळे जास्त जेवलो नाही. आपली बाईक का मस्त चालते घोडा आपला मस्त चालतंय आणि 282 किलोमीटर रनिंग आहे. पण होमस्टेला आम्ही रूम घेतलेला आहेत ऑलरेडी आम्ही बुकिंग केलेली आहे. तर इथं पोलीस चौकी आहे पोलीस आरोग्य म्हणजे तिथे MP ची बॉर्डर चालू झाली ना त्यामुळं आता काय सीन आहे काय समजत नाही मला. आता आपल्याला तर नाही अडवणार कारण आपण फुल रेडी आहोत. भाई काहीतरी बॅरिगेटमध्ये जोरान काहीतरी म्हणजे नक्की असं काहीतरी आहे म्हणजे अरे चालले यांची हा काय सीन का मग ते समजलं ना. बाईक इकडून चालले आहे कंटेनर तिकडून चालले आहे आधी कंटेनर चेक पॉईंट असेल काहीतरी टॅक्स फिक्स 60 मीटर ते काय कंटेनरचं हे टॅक्स फिक्स कापून सगळं असा काहीतरी सीन येतो. बाईक फ्रीमध्ये चलो बाईक फ्री. मित्रांनो प्रत्येक गोष्ट कॉम्पिटिशन बघू शकता. समोर डोंगरा मस्जिद समोर डोंगरा मंदिर समोर डोंगरा मंदिर समोर डोंगरा मस्जिद दोघांच्या अपोजिट बघा. एरिया कुठला आहे माहिती नाही पण देवस्थान जागृत आहे कारण बघू शकता ना दुकानं बघा ना किती आहेत. पेट्रोल टाकून लोक हात 1500 आला काय वाटतं तुला गाडीने तुला 34 फेरी माझी पहिलीच तरी मला पहिल्या सकाळी 11.34 बसतोस 11 बोला किती आता थांबू ना जा ॲव्हरेज काढू किती काय माहिती बघायला हां फुल 9 पॉइंट क्या बोलो कहाँ आ रहे हो? उज्जैन कहाँ से हो? मुंबई से सर आपके चैनल का नाम क्या है? मैं आकुर्लीकर अक्षय. कौन सा? मैं आकुर्लीकर अक्षय मेरा मराठी चैनल है पर यूट्यूब चैनल है? हाँ यूट्यूब है. क्या नाम है? ये सामने आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ. अरे भाई साहब बहुत बंदे आ गए यहाँ पे तो. आपका चैनल का नाम? एक आगे कहाँ से यही गाँव से हो? अरे सर मत बोलो भैया बोलो. मैं छोटा हूँ भाई. मेरा आकुर्लीकर. हाँ आकुर्ली अभी उज्जैन आ रहे हो. चलो निकलो अब तो बहुत 10 बजे का मेरे को चलते आते थे. सुबह से निकले 4 बजे. चलो मिलते सब्सक्राइब जरूर करना अगर आज वीडियो अच्छी लगी तो. पर तुमको समझ में नहीं आएगी ना वीडियो मेरा मराठी में चैनल है ना. मराठी समझ में आती है. अरे क्या बात कर रहे हो फिर. एम आई नहीं हिंदी में कैसे मैं वैसे मराठी में मी आकुर्लीकर मेरे गाँव का नाम है. आकुर्लीकर अक्षय मेरा नाम है. अच्छा पक्का चल मिलते हैं. चलो एक बिल्ली तो आ जाओ. नहीं भाई 2 बार गिर गए हुए अभी बिल्ली नहीं होता. चल तुझ्या पोराने म्हटली पोरं आठवला काय भाई पोराने क्रेज आहे बाईकचा. छोट्या पोराने या बाईकचा क्रेज आहे पण मला अजून हिच्यापेक्षा मोठ्या बाईकचा क्रेज आहे. जेव्हा पैसे येईल तेव्हा
मेहनत करून अजून दुसरी चांगली बाईक घेईन आणि मग अजून फिरेन. पण हिला माहिती आहे ना, ही माझी फेवरेट आहे. आयुष्यपत भेंडी काय कडक खड्डा होता यार. कापसाची शेती बघा, पूर्ण कापूस. इंदोर 140, आग्रा 740, आग्रा 710 होता. पाहिजे झोपला का मागता पिल्ली बघू त्याला आलं झोपला बाई. अरे झोपू नको ना अरे काय यांचा बाई. आता झटकाईत काढतो पाडावीट रिस्क काम आहे यांचा बाई. 80 स्पीड गाडी चालते बाई. झोपला गाडी कुशाल खतर नाही भाई. तू त्याचा रायडर राजहंस भाई. काय हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल आहे काय भाई साहब. खतरनाक हॉटेल. ते काही समोर दिसतं इथं हनुमानची मूर्ती आहे. तुम्हाला झूम करून दाखवता. समोर इथं हनुमानची मूर्ती आहे आणि आम्ही थांबल्या होतो. नर्मदा नदीचं ब्रिज आहे आणि इथं समोर सनसेट होते आणि आम्ही लवकर आलो. लकीली आम्हाला थोडं लेट व्हायला पाहिजे. मग पूर्ण लाल सूर्य नदीने दिसले असता आणि नदी पण जाम खूप उंचावर आहे आणि जेव्हा तिला पाणी त्याचं नदीला तेव्हा कठाडा बघू शकता किती उंच आहे. म्हणजे जरी खूपच फुल भरा असेल तर बाई किती वरती पाणी जातं बघा. तेवढ्या वरती त्या लेवलला पाणी जातं आणि भाई पूर्ण हा हँगिंग ब्रिज आहे आणि समोर पण तिकडं नर्मदा नदीला तिकडे बघा पूर्ण लोक थांबले आणि हा सनसेट आहे एक नंबर आहे. आणि ह्या आपल्या गाड्याच्या पार्क आहेत. तर उजेड आहे ना, ते आम्ही इंदोरला कोणता विचार ठरवलं. इथे इंदोर 99 किलोमीटर आहे. उजेड आहे म्हणून स्पीड मेंटेन होईल. नंतर जसं कालू होईल तसं ते स्पीड मेंटेन नाही होणार. त्यामुळे आता इथे निघू. हा आपला शेवटचा ब्रेक असताना इथून डायरेक्ट स्टॉप असणार जो आपल्याला इंदोरला. 3 hours later. गाईज फायनली उज्जैनचा बोर्ड आलेला आहे. तर पण इथं थांबूया मग काढूया. फायनली पहिल्यांदा आपल्याला उज्जैनचा बोर्ड लागला आणि बरं वाटलं बोर्ड बघून. कारण दिवसचं पण ट्रॅव्हल करत होता 9:15 आणि अजून पण आपल्याला 68 किलोमीटर पार करायचं आहे. म्हणजे जवळजवळ 16-17 तास आपण बाईक राईड करतोय. तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या उज्जैनमध्ये. महामृत्युंजय द्वार आलेला आहे. तुम्ही समोर बघताय महामृत्युंजय द्वार उज्जैन 3 किलोमीटर. गाईस तुम्ही आता बघा ना महामृत्युंजय द्वार. आणि आता इथं मंदिर एवढे आहेत ना. हॉटेल्स इथं आता नुसतं हॉटेल लागलं ना. पहिला आपल्याला खानपानचं काहीतरी बघायला लागलं. तर महामृत्युंजय द्वार बघितलं भाई साहेब काय कडक महामृत्युंजय द्वार आहे भाई साहेब. गाईस फायनली आपण उज्जैन शहरामध्ये पोहोचलोय आणि हा सर्व आहे तो उज्जैन शहर. फायनली पोहोचलो हॉटेलवर. हॉटेल कंच. इथं आम्ही दुपारी फोन केलेला. Tomorrow. आज काल रात्री जवळजवळ 10:30 वाजता पोहोचलो. कालचा तुम्हाला रूम दाखवायला विसरलो मी. रूम दाखवला आल्याला आम्ही झोपलो कारण जाम टायर्ड होतो. खूप टाकलेलो गाडी चालून आलो जेवलो आणि तसंच झोपलो. आता वाजलं तुम्ही सकाळी 7 वाजलेत आणि तुम्हाला आमचा रूम दाखवतो. फक्त आधी काल रात्री फक्त आम्ही झोपण्यापुरता रूम घेतलेला. म्हणजे 10 बाय 10ची खोली. म्हणजे 10 बाय 10च्या खोलीची जास्त जागा आहे. तर तेवढा 3 बेडचा रूम घेतलेला. तो पण आम्हाला पडलं 750 ते 800 दरम्यान तिघांना. तुम्हाला दाखवतो. हा रूम तर पूर्ण होऊ शकत. एक छोटीशी खोली. त्यांना एक 4 बेडचा पलंग आहे आणि त्यांनी झोपलं. त्याचं दाखवतो. आणि त्यांना आय होप तुम्हाला आपला हा ट्रॅव्हलिंगचा मुंबई टू उज्जैन ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर आपले व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. हा जो आता जस्ट उठलं तर फ्रेश होईल, आंघोळ करेन आणि मग जाईन महाकालेश्वरच्या दर्शनाला म्हणजे आपल्या महादेवाच्या दर्शनाला. तो ब्लॉग तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आता फ्रेश इथं आंघोळ करतो आणि जाते महादेवाच्या दर्शनाला. पण रूम बघा आमची कशी. आमचे ते हेल्मेट वगैरे ठेवले ते सामान पडले आणि हा ऑल ओव्हर असं रूम आहे. हा पूर्ण असा रूम आहे महाबळेश्वर असं.